नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन। महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री अंतर्गत सुरू असलेली लाडकी बहीण योजनेपासून बऱ्याचशा लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित असून शासनानं ई-केवायसीचं कारण सांगून लाभार्थी लाडक्या बहिणींचे मिळणारे पैसे बंद झाले असून ई-केवायसी प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणी केवायसी पासून वंचित राहिल्यानं मुदत संपली असून नाशिक पुणा रोडवरील सामाजिक न्याय विभागाच्या समाज कल्याण विभागातील जिल्हाभरातून महिला या ई-केवायसीसाठी येत असून या ठिकाणी येऊन देखील त्या निराश होऊन परत जात आहे। समाज कल्याण विभागात महिला बाल विकास विभाग लाडक्या बहिणी योजनेचे ई-केवायसी होत नसून असे विभागामार्फत बातमी प्रसारण करून लाडक्या बहिणींना समजावून सांगितले, तरीही समाज कल्याण कार्यालयात गोंधळ घालण्याचा प्रयत्न होत असल्या कारणानं अखेरीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्पीकर लावून उपस्थित महिलांना व्यवस्थित मार्गदर्शन केलंय। तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत ही केवायसी सुरू करू न शकलेल्या महिलांना जिल्ह्याच्या महिला व बालविकास कार्यालयात कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश शासन स्तरातील देण्यात आलेले नाहीत। याबाबतचा कोणताही निर्णय शासनानं घेतलेला नाही असं महिला व बालविकास विभागातर्फे कळविण्यात आलंय। सदर वस्तुस्थिती लक्षात घेता चुकीच्या बातम्यांवर अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन महिला व बालविकास विभागातर्फे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नाशिक सुनील शोभा लक्ष्मण दुसाणे यांनी प्रसार माध्यमांना दिली। याप्रसंगी नाशिक जिल्हाभरातून महिला ई-केवायसी साठी उपस्थित असताना त्यांनी देखील प्रसार माध्यमांना आपल्या प्रतिक्रिया देऊन शासनानं ही केवायसीची मुदत वाढवून मुख्यमंत्री साहेबांनी लाडक्या बहिणींना मदत करावी अशा आपल्या प्रतिक्रिया महिलांनी दिल्या। अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। नमस्कार, मी सुनील दुसाने, जिल्हा महिला बालविकास अधिकारी नाशिक। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात गेल्या काही दिवसापासून समाज माध्यमांवर आणि काही ठिकाणी ई-केवायसी करण्याबाबत काही बातम्या प्रसारित होत आहेत। तर या निमित्ताने सांगू इच्छितो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या ई-केवायसी संदर्भात शासनाकडून कोणतेही निर्देश प्राप्त झालेले नाहीत। त्यामुळे जिल्हा महिला बालविकास अधिकारी नाशिक या कार्यालयामध्ये ई-केवायसी संदर्भात कागदपत्र जमा करण्याबाबत किंवा ई-केवायसी करण्याबाबत कोणीही महिलांनी किंवा लाभार्थींनी येऊ नये या संदर्भातलं आवाहन मी या निमित्ताने करतो। नवीन ई-केवायसी बाबत शासनाचे कोणतेही निर्देश प्राप्त नाहीत। या संदर्भामध्ये माननीय शासनाकडून एक प्रसिद्धीपत्रक सर्व वृत्तपत्रांना ऑलरेडी प्रसिद्धीला दिलेलं आहे। या कार्यालयाने सुद्धा जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून या अफवांना बळी पडू नये असं आवाहन यापूर्वी देखील केलेलं आहे। यानंतर शासनाच्या ज्या काही सूचना येतील तर वृत्तपत्राच्या माध्यमातून सर्व महिलांना त्या संदर्भामध्ये माहिती मिळेलच। तरी याबाबत अफवांना कोणीही बळी पडू नये व या कार्यालयात ई-केवायसी साठी येऊ नये असं आवाहन या निमित्ताने मी करतो। नमस्ते, माझे नाव अनिता सुरेश जाधव। मी आज मला 3-4 महिन्यापासून पैसे भेटत नाहीये। ही केवायसी म्हणजे व्यवस्थित कोणी सांगत नाही, इकडे जा तिकडे जा। कारण की माझ्या घरी माझे मिस्टर नाही आहे, मी एकटी कमवणारी आहे, तर माझ्या सगळ्या गोष्टीचा लोड आहे। तुमच्या या केवायसीमुळे माझ्या घरात खूप प्रॉब्लेम आला आणि काही गोष्टी होत पण नाही। आम्हाला साधा इथे पाठवा तिथे पाठवा असं व्यवस्थित सांगत नाही। उन्हात आणायचं, 4 ठिकाणी फिरणं, हे ते सर्व गोष्टीला आज एवढं उन्हात आणायचं फिरून आम्हाला पण गोष्टीला तकलीफ होती काही गोष्टीची। त्याच्यामुळं का एवढंच आहे का आमचं म्हणणं का एकनाथ शिंदे भाऊ का आमच्यासाठी एक तरी चान्स द्या आणि महिलांसाठी एक तरी काहीतरी गोष्टीला तुम्ही उभे राहा आमच्यासाठी द्या। पेट्रोलचे पहिले लाडकी बहीण योजना चालू असून तुम्ही एक तरी मुदत करा आमच्यासाठी, काहीतरी आमच्यासाठी मुदत वाढवा, आमच्यासाठी मुदत वाढ द्यावी, पैशांसाठी एक तरी मुदत वाढ करा आमच्यासाठी, एक तरी मुदत केवायसी वाढवा। रामकृष्ण हरी दादा, आम्ही मालेगावहून आलेलो आहे। आम्हाला तिथं सांगत होते सायबर कॅफेवर की बा तुम्ही नाशिकला जा, मालेगावला इकडे तिकडे आम्हाला जायला लावताय। इथं पण आल्यावर त्या हापिसात पाठवलं, त्या हापिसातून इकडे पाठवलं आणि इथं पण होत नाही। आम्ही सकाळी 8 वाजल्यापासून आलेलो आहे, 8 वाजल्यापासून फिरतोय। तर आमचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे भाऊंनी आम्हाला एक केवायसीचा
लाभ द्या, मुदत वाढून द्या. केवायसीची मुदत वाढून मानधन वाढून द्यावे. मेरा नाम समीना शकुर शेख है. मैं पिछले 2-3 महीनों से यहाँ पे चक्कर मार रही हूँ. पहले तो CBS पे जो जूना ऑफिस है महिला बाल विकास, वहाँ पर जाकर आई तो उन्होंने बोला कि आप दूसरे ऑफिस में जाओ, वहाँ ट्रांसफ़र हो गया है. तो अभी ये लास्ट में इधर आए तो ये बता रहे कि जो वहाँ से सरकार की तरफ से EKYC का कुछ नोटिफिकेशन आएगा तभी हम आपको सर्विस प्रोवाइड कर सकते हैं. बट अभी जो स्कीम चालू थी उससे हम लोगों को जो भी घर का किरकोल होता था हम लोगों को खुद का सेल्फ उससे हम लोग कुछ ना कुछ से बेनिफिट्स उठा पाते थे. बट जब से EKYC की वजह से जो भी हमारे से मिसअंडरस्टैंडिंग हुई है कि EKYC भरने की वजह से घर पर, तो वो उसके बंद होने की वजह से हमको बहुत ही प्रॉब्लम हो रही है. हम लोग को प्रॉपर इन्फॉर्मेशन नहीं मिल रही है कि EKYC कहाँ पर करना है, कहाँ जाना है. छोटे छोटे बच्चे लेकर हम लोग कितने दूर से आ रहे हैं. कोई बोल रहा है यहाँ जाओ, कोई साइबर कैफे वाले बोल रहे हैं कि आप सरकार के ऑफिस में जाओ, वहाँ जाकर आपको पता चलेगा. इतने चक्कर धक्के खाने के बाद में कुछ ठीक से पता नहीं चल रहा है कि लाभ मिलेगा या नहीं मिलेगा. या फिर मेरी इतनी रिक्वेस्ट है सर, एक तो KYC की थोड़ी मुदत बढ़ा दो और प्रॉपर इन्फॉर्मेशन होने के बाद में जो हम लोग फिर आगे ठीक तरीके से KYC करने के बाद हमारा जैसे पहले चालू था किस्त वैसे वापस से रिपीट कर दो. आपकी बहुत मेहरबानी होगी. क्योंकि कुछ औरतें ऐसे ना जो घर काम करते हैं, छोटे छोटे बच्चे रहते हैं उनके, तो उनके लिए थोड़ा बहुत सारा हो जाता है. मतलब उनको ना इसी एक तरीके से मदद हो जाती है आपके किस्त की वजह से. थँक्यू. त्याच्यात तुम्ही अजून वाढ करावी सर अशी आमची विनंती आहे की त्याच्यात आम्हाला इतके लांबून यावं लागतं. त्याच्यात पेट्रोलचा खर्च, ट्रॅव्हलिंगचा खर्च आम्हाला खूप प्रॉब्लेम होतोय सर. पहिलेच आम्ही काम धंद्यावर नाहीये. खूप म्हणजे अक्षरशः खूपच प्रॉब्लेम आलेले आमच्यावर. तुम्ही जे हप्ता देत होते सर त्याच्यावर अजून तुम्ही थोडा भर द्या, म्हणजे थोडा म्हणजे वाढून द्या तुम्ही पैसे. त्याच्यात तुमचा लय अभिमान होईल सर. थँक्यू.